एकदा काय उन्हाळ्याच्या परीक्षा संपल्या की मुलांनाही सुट्ट्या लागतात. पाहुण्यांची सुद्धा ये-जा आपल्या घरी असते. अशा वेळेस आपल्याला पोटभरीचा नाश्ता बनवायचा असतो. पण तो काय? असा जर प्रश्न पडत असेल, तर हे असे काही नाश्त्याचे प्रकार आहे, जे जेवण म्हणून सुद्धा पोट भरून खाता येतात आणि नाश्ता म्हणून सुद्धा करता येतं. तर आज आपण अशी झणझणीत अशी तर्रीबाज मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मटकी घेतलेली एक मोठी वाटी, साधारणतः इथे आपण 6-7 लोकांसाठी ही मिसळची रेसिपी बघतोय. मोड आलेली मटकी इथे फक्त हळद, मीठ घालून पाण्यामध्ये 5-6 मिनटं वाफवून घेतलेली. इथे खोबऱ्याचा किस मी करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा मसाला वाटणार आहे, भाजणार आहे, तो पटकनी भाजावा म्हणून. 1 चमचा धने घेतले, जिरी, बडीशेप आणि पांढरे तीळ हे मी 1-1 चमचा घेतलेला आहे, जो पोहे खायचा चमचा असतो तो. आलं लसणाचा वापर तुम्हाला इथे भरपूर करायचा आहे. जास्त करून लसणाचा वापर इथे कढ बनवताना करायचा आहे. कांदा, टोमॅटो इथे घेतलेला आहे. कोथिंबीरचे पाठीमागचे जे देठ असतात ते घ्यायचे. हिरव्या मिरच्या 2-4 घ्यायच्या आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा भरपूर वापरायचा आहे. आता 5-6 लोकांसाठी करतो म्हणून 3 मोठे टोमॅटो आणि 3 मोठे कांदे असे मी चिरून घेतलेले. कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ भाजून घ्यायचं. नंतर खोबऱ्याचा किस घालायचा आणि चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. लालसर होईपर्यंत खोबऱ्याचा किस का भाजायचा? ज्यामुळे आपला कटचा जो कलर आहे ना, तो असं एकदम दाट, गडद लाल आणि तरी येणार आहे त्याला. नंतर ओला मसाला, कांदा, टोमॅटो हे सगळं घालून घ्यायचं आहे. वरनं 2 पळ्या तेल घालायचं आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे. हलवल्याच्या नंतरनं गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं परतून द्यायचं, जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ पडत नाही तोपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा परतला गेलेला आहे, मऊ पडला गेलेला आहे. टोमॅटो तर पूर्ण मऊ गळून गेलेला आहे. आता गार करायला एका ताटामध्ये ठेवून देऊ. गार झाला की मग मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं. शक्यतो गरम असताना मसाला वाटू नका, मी नेहमी सांगत असते, कारण खूप रिस्की असतं ते. थोडंसं पाणी घालून एकदम आपल्याला अशी फाईन पेस्ट करतात असा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. हा मसाला बनवून झालेला आहे. एक मोठी वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. मोठ्या 2 पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. मिसळ बनवताना शक्यतो तेलाचा वापर आपण इथे थोडासा जास्त करत असतो, कारण मिसळ म्हटलं की तरी आपल्याला दिसावी लागते, म्हणूनसाठी तरी पाहिजे नसते. जिरी मोहरी घालून कांदा, कढीपत्ता घालून कांदा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर मसाले यामध्ये घालायचे. मसाल्यामध्ये आपल्याला हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, थोडीशी धने पावडर घाला. घरगुती जो मसाला असतो तो यामध्ये घातलेला आहे आणि 2 चमचे मिसळ मसाला यामध्ये घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा. केलेलं वाटण यामध्ये मसाला घालायचा आणि व्यवस्थित हलवून घेतल्याच्या नंतरनं झाकण ठेवायचा. जोपर्यंत मसाल्याचा कलर बदलत नाही आहे, मसाला तेल सोडत नाही आहे तोपर्यंत. मग साधारणतः 10-1 मिनटं लागतात. इथेच जरासा जास्त वेळ लागतो आणि तो द्यायचा असतो, एवढं लक्षात ठेवा. चांगला मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घेतला की वाफवून घेतलेली मटकी यामध्ये घाला, पाणी घाला. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी आवर्जून वाटते की मिसळ म्हटलं ना, मिसळचा जो कट असतो ना, तो घट्ट नसतो, तर असं जरासा पातळ असतो, ज्यामुळे तरी येते आणि मसाल्याचा जो कटचा जो कलर आहे तो एकदम लाल भडक दिसतो. तर इथे मी थोडं पाणी घालून घेतलेले. मीठ चवीप्रमाणे पाहिजे नसेल तर घालून घ्यायचं आणि उकळी आली की 15 मिनटं तरी बारीक गॅस करून कट उकळता ठेवायचा.
इथे बघू शकताय 15 मिनिटानंतर ना तरी एकदम जबरदस्त आलेली. कटचा कलर इथे तुम्ही बघू शकताय. एकदम भारी आलेला आहे आणि झणझणीत मिसळ बनवायची. खाताना कसं जसं अशी झणझणीत मिसळ असली की मग ती खाल्ल्यासारखी वाटते. छान एखाद्या डिशमध्ये कट काढून घ्यायचा आहे. थोडंसं कट वाटीमध्ये काढून घेतला. 1 वाटी फरसाण घेतलेले, बारीक चिरलेला कांदा आणि मस्त असे ताजे फ्रेश असे पाव आपल्याला वरनं पिळायला लिंबू घ्या. त्या डिशमध्ये थोडीशी फरसाण घाला, वरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तुम्हाला जे आवडत असेल ते घाला. बघू शकता मिसळ बनवून तयार.